मित्रांनो, कोला म्हणलं की कोका कोला हा शब्द आठवतो, कारण बिवरेजेस मधला एक टॉपचा ब्रँड. आणि नॉर्मली मार्केटमध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की कोल्ड्रिंकची चर्चा केली जाते तेव्हा अशाच काही ब्रँडचे नाव येतात, परंतु ह्या कोका कोलाला टक्कर द्यायला कॅम्पा कोला येतोय. आणि महत्त्वाची गोष्ट, हा कॅम्पा कोलाच्या मागे आहे रिलायन्स. डिटेलमध्ये जाणून घेऊया की कोला आणि कॅम्पा कोला येणाऱ्या काळामध्ये हे बिवरेज इंडस्ट्रीमध्ये काय वेगळं करणार का. तुम्हाला माहिती आहे का, ह्या दोघांच्या भांडणामध्ये ऍक्च्युली तिसराच लाभ करून जाणार आहे. अगदी डिटेल माहिती सांगतो, नवीन काहीतरी इन्साइट माहिती मिळेल आणि चांगल्या काहीतरी गोष्टी अशा सापडतील ज्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं काहीतरी शोधायला मदत होईल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका. आणि याचबरोबर फ्री वेबिनार्स अटेंड करण्यासाठी मी एक कम्युनिटी ग्रुप बनवलाय, त्याची लिंक पण खालीच आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा जेणेकरून आमच्याकडून अशी इंटरेस्टिंग माहिती शिकत राहतात. मित्रांनो, झालं काय, थोडं अगदी पहिल्यापासून बघूया काय काय कंडिशन होत गेल्या आणि आज हा कोला आणि कॅम्पा कोला मध्ये काय गडबड होतीये. ऍक्च्युअली 1977 मध्ये कोका कोला भारतातून बाहेर पडली. आता याचं मुख्य कारण असं होतं रेग्युलेटरी फ्रेमवर्क. आता म्हणजे काय, भारत सरकारने असे काही कायदे बनवले की कोका कोलाला त्यांचे काही गुप्त फॉर्म्युलेज आणि काही गोष्टी त्यांच्या भागधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये द्याव्या लागणार होत्या. म्हणजे याच्यामुळे काय झालं की कोका कोलाने ह्या कायद्याचा विरोध केला. त्यामुळे आम्हाला हे काही जमणार नाहीये, आम्ही देश सोडून जातो, म्हणजे आम्ही हा बिझनेस तुमच्या देशामध्ये करणार नाही. ते बाहेर पडले, परंतु भारतीय बाजारामध्ये इतर कंपन्यांना एक मोठी संधी निर्माण झाली ज्याच्यामध्ये बरेच देशी ब्रँड उदयामध्ये आले. आता याच्या काळामध्ये पार्लेच्या चव्हाण बंधूंनी थम्स अप लॉन्च केलं आणि त्याची नॉर्मली एक तिखट पिझ्झी चव लोकांना खूप सारी आवडली आणि 1980च्या दशकात हा भारतामधला एक आघाडीचा कोला ब्रँड बनला. आता मित्रांनो, त्याच दरम्यान प्युअर ड्रिंक्स ग्रुपने कॅम्पा कोला आणली. आता इथे थोडे टफ फाईट सुरुवात झाली. ह्या थम्स अपला कोका कोला आणि पेप्सीची अनुपस्थितीत हे देशी ब्रँड बाजारावर राज्य करू लागले. 1988 ते 1993 या काळामध्ये आर्थिक उदारीकरणावरती बरेच डिबेट होत होते आणि याच काळात पुन्हा एकदा पेप्सिकोने परत भारतामध्ये एंट्री केली आणि त्यांनी लहर पेप्सी नावाने एक नवीन ब्रँड लॉन्च केला. त्याच्यानंतर 1993 मध्ये कोका कोला पुन्हा भारतामध्ये आली, कारण त्यांना कळलं अरे इथे पण काहीतरी बाजारपेठ आहे आणि आपण जाणं हे चुकीचं होतं. बाजार त्यांनी पुन्हा काबीज करण्यासाठी डायरेक्टली थम्स अप आणि पार्लेचे इतर ब्रँड जवळपास 60 दशलक्ष डॉलर्स मध्ये विकत घेतले आणि त्यावेळी थम्स अपचा मार्केट शेअर होता जवळपास 85%. आता मित्रांनो, कॅम्पा कोला हळूहळू कोका कोला आणि पेप्सीच्या मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन पुढे टिकू शकले नाही, कारण शेवटी कॅम्पा कोला एक इंडियन ब्रँड आणि हे बाहेरचे ब्रँड होते, त्यामुळे त्यांना ते थोडं स्ट्रगल करावं लागलं. आणि नॉर्मली 2000च्या दशकामध्ये कॅम्पा कोला जो त्याच्या आधी एक आघाडीचा ब्रँड होता भारतामधला, तो बाजारामधून गायब झालं. पण थांबा, 90च्या दशकामध्ये ज्या ब्रँडने भारतीयांच्या मनावर एक वेगळं साम्राज्य घर केलं होतं तो भारतीयांच्या मनातून गेला नव्हता. बऱ्याच लोकांना वाटायचं अरे जे जुने लोक आहेत ना ते तुम्हाला सांगतील की ही कंपनी खूप चांगली होती, तेच चांगली होती आणि रिलायन्सने हेच हेरलं. त्यांना तर हा एक प्रोडक्ट पाहिजे होता, पण स्वतः एखादा प्रोडक्ट करण्यापेक्षा एखादा फेमस ब्रँड जर भेटला तर. आणि अक्षरशः 2022 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने कॅम्पा कोला फक्त 22 कोटी रुपयामध्ये विकत घेतला आणि ती कंपनी पुन्हा बाजारामध्ये आणली आणि 2 वर्ष त्याच्यावर काम करत होते आणि आता खरी स्पर्धा सुरू होतीये. मित्रांनो, एक नॉर्मल तुम्हाला मी इथे जर चार्ट दाखवला तर समजेल की कॅम्पा कोला जी रिलायन्सची कंपनी आहे आणि कोका कोला ही एक पेप्सीची कंपनी आहे. ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. याच्यामध्ये नॉर्मली प्राइसिंगची स्ट्रॅटेजी जर विचार करायला गेलं तर कॅम्पा कोला जी रिलायन्सची आहे तर त्यांनी इतर जो काही कोका कोला आणि पेप्सीचे ब्रँड आहेत त्यांच्यापेक्षा 40% स्वस्त किंमत ठेवलेली आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे ते डिस्ट्रीब्युशन पॉवर त्यांचा जिओ मार्ट ब्रँड आहे. याचबरोबर 18,500 प्लस स्टोअर्स आणि रिलायन्स रिटेल हे ह्यांच्या सेलिंगसाठी आहे. आणि कोका कोलाचं जर आपण इथे कंपॅरिझन करायला गेलो तर 30 लाख प्लस रिटेलर्स सध्या कोका कोला आणि पेप्सीकडे आहेत. आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. अपनी कोला देश की कोला एक स्वदेशी ब्रँडिंग करत ऍक्च्युअली रिलायन्स यांच्या मागे लागलेला आहे याच्यामध्ये, परंतु यांनी अजून कुठलाही मोठा ब्रँड एम्बेसेडर घेतलेला नाही. परंतु कोका कोला असेल किंवा पेप्सी असेल, ह्यांच्याकडे रणवीर सिंग जो पेप्सीचं ऍडव्हर्टायझिंग करतो, आमिर खान जो कोका कोलाचं ऍडव्हर्टायझिंग करतो, हे मोठे मोठे स्टार्स आहेत त्याच्यामध्ये. आता कस्टमरची लॉयल्टी जर पाहायला गेलं तर नवीन ग्राहक आकर्षित करणे हे कॅम्पा कोलाचं लक्ष आहे आणि एक भारतीय कंपनी म्हणून ते थोडं ह्याला रेटून नेऊ शकतात त्याच्यामध्ये. आणि कोका कोला आणि पेप्सी यांची बऱ्याच दशकापासून ब्रँड लॉयल्टी भारतीय बाजारामध्ये तयार झालेली आहे. आता आणखीन एक याच्यामध्ये कंपॅरिझन आपण करू, इन्व्हेस्टमेंटचे इम्पॅक्ट काय होईल तर नॉर्मली एफएमसीजी मार्केटमध्ये रिलायन्सची एक नवीन ताकद याच्यामध्ये उभी राहील. ऑलरेडी ते रिटेल मधून आहेतच आहे त्यामध्ये. आता पेप्सिकोसाठी
वरुण बिव्हरेजेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता ही वरुण बिव्हरेजेस काय आहे थोड्याच वेळात तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. आणि महत्त्वाची गोष्ट रिव्हेन्यू स्ट्रीम्स काय त्याच्यामध्ये मुख्यत्वे कोका कोला ओके जो कॅम्पा कोला आहे सॉरी याच्यामध्ये तर तो नॉर्मली ह्या बिझनेसवर कोलावर डिपेंड असणार आहे याच्यामध्ये. आणि कोका कोला आणि पेप्सी जो आहे तो कोला प्लस ज्यूस प्लस एनर्जी ड्रिंक्स ह्याच्यावर असणार आहे. म्हणजे यांच्याकडे विविध ब्रँड्स आहेत आणि रिलायन्सचा कॅम्पा कोला फक्त ह्या कोलावरच डिपेंड असणार आहे. पण मित्रांनो हे तर झालं नॉर्मली कंपॅरिझन. परंतु आता खरी मजा तर याच्यामध्ये वेगळीच आहे कारण एक खरा विजेता यांच्यामध्ये वेगळाच आहे वरुण बिव्हरेजेस. आता तुम्ही म्हणाल अरे हे काय सांगतोय ऐका जरा ओके. वरुण बिव्हरेजेस VBL नावाने एक कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आहे. जवळपास ह्या कंपनीला 85% महसूल पेप्सी कडून येतो. आणि याचबरोबर आफ्रिका असेल श्रीलंका असेल नेपाळ झिम्बाब्वे मोरोक्को या ठिकाणी पण यांनी विस्तार केलेला आहे. 2020 ते 2023 या 3 वर्षामध्ये VBLचा अर्थात वरुण बिव्हरेजेसचा EBITDA जो आहे ना तो जवळपास 16% 20% पोहोचलेला आहे. ओके आता फक्त कोलाच नव्हे तर इतर जे काही ज्यूस असतात एनर्जी ड्रिंक्स असतात यांचीही यांच्या बिझनेसमध्ये 25% वाट आहे बरोबर. आणि भारतामध्ये दरवर्षी 3 ते 5 नवीन प्लांट ते टाकतात. आता नॉर्मली हे काय करतात पेप्सिको आहे ना तर तो स्वतः काही बनवत नाही. ते काय करतात त्यांची स्ट्रॅटेजी ह्या वरुण बिव्हरेजेसला देतात. वरुण बिव्हरेजेस प्लांट टाकेल हे सगळं बनवेल विकेल आणि आलेला त्यातला रेव्हेन्यू घेईल आणि जे काय वरचं यांचं डील आहे हे सगळं पेप्सिकोला देऊन टाकेल. म्हणजे पेप्सिको फक्त नावाला याच्यामध्ये सगळं जे काम आहे ग्राउंडला तो करतोय वरुण बिव्हरेजेस. आता यामधून आम्हाला एक जाणवलं असं की वरुण बिव्हरेजेस आणि पेप्सिको हे दोघेही एकमेकांवरती नॉर्मली अवलंबून आहेत. आणि पेप्सिको सुद्धा रिलायन्सला टक्कर देण्यासाठी प्लॅन करतोय कारण हे पण नाहीत मागे ना त्याच्यामध्ये. त्यांनी मागील 3 वर्षामध्ये भारतामध्ये जवळपास 4000 कोटींची गुंतवणूक केलेली आहे. पेप्सिको इंडियाचे CEO जे आहेत जागृत कोटेचा यांनी सांगितलं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये पेप्सिकोला रेव्हेन्यू डबल करायचे. म्हणजे त्यांना माहिती रिलायन्स येतोय कॅम्पा कोला घेऊन मग आम्ही काही शांत बसणार नाही कारण आमचा ऑलरेडी मार्केट आहे भारतामध्ये ओके. आणि त्यांचा प्लॅन आहे की हे रेव्हेन्यू डबल करायचा आणि हा त्यांचा प्लॅन वास्तव्यात येत असेल तर याचा फायदा वरुण बिव्हरेजेसला होत राहणार आहे. त्यामुळे ही कंपनी काय परफॉर्म करते मागच्या 5 वर्षापासून तुम्ही बघू शकता. VBLचा कोला बॉटलिंग व्यतिरिक्त नॉन कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे जसं की ज्यूस असतो बघा एनर्जी ड्रिंक्स असतात चा रेव्हेन्यू जवळपास 25% आणि पेप्सिको सुद्धा नॉन शुगर हेल्दी ड्रिंक्स वरती आता जास्त भर देते कारण येणाऱ्या काळाची गरज आहे याच्यामुळे ओके. त्यामुळे कोला ओके कोका कोला जो आपण म्हणतोय पेप्सिको आणि त्यातल्या त्यात कॅम्पा कोला ह्यांचं भांडण तर चालूच आहे. पण VBL ह्यांच्या नात्यामध्ये मजबूत होतंय कारण ह्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली खूप मोठा बिझनेस मिळतोय. मग तुम्हाला काय म्हणतं ह्या सगळ्यांमध्ये मग कॅम्पा कोला असेल पेप्सिको असेल ओके आणि आपलं VBL असेल ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल बाजी कोण मारू शकतं प्लीज खाली कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने सांगायचे. आणि तुम्हाला अशी इंटरेस्टिंग माहिती आमच्याकडून शिकायची असेल तर आजच आमच्याशी कनेक्ट व्हा. खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्याकडून डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि अशी नवनवीन माहिती शिकत राहू शकता एकदम इंटरेस्टिंगली. कारण जेही लोक या लिंकवरून डीमॅट ओपन करतील त्यांना आम्ही एक स्पेशल कोर्स देणार आहे जेणेकरून तुमचंही स्टॉक मार्केटचं नॉलेज वाढायला याच्यामधून मदत होईल. मित्रांनो व्हिडिओची कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. धन्यवाद.